नमस्कार. मी श्री प्रमोदजी गणपत सस्ते. आपण पाहत आहात प्रगती चळवळ. मागील 2 भागामध्ये आपण संविधानिक लोकशाही, सार्वजनिक कर्ज, पुरुषार्थ, विविध ऋणांच्या संकल्पना आणि नागरिकांच्या कर्तव्यावर चर्चा केली. आज या मालिकेच्या अंतिम भागात आपण सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहोत. देश घडवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? सरकार म्हणजे नेमके कोण? आपण अनेकदा म्हणतो सरकारने अमुक केले पाहिजे, तमुक केले पाहिजे, सरकारने हे केले पाहिजे, सरकारने ते केले पाहिजे. पण सरकार म्हणजे नेमकं कोण? फक्त पंतप्रधान? फक्त मुख्यमंत्री? फक्त मंत्री? नाही. संविधानिक लोकशाहीमध्ये शासन व्यवस्था अनेक घटकांनी बनलेली आहे. संसद, राज्य विधानमंडळ, न्यायपालिका, कार्यपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक संस्था आणि सर्वात महत्त्वाचे आपण नागरिक आहात का? म्हणून लोकशाहीत सरकार आणि जनता वेगवेगळे नसतात. सरकार म्हणजे आपण, जनता म्हणजेच आपण. जनतेतूनच सरकार निर्माण होते, हे आपल्यातनच गेलेले असतात पुढं ना. म्हणून सार्वजनिक कर्जाची खरी जबाबदारी सरकार कर्ज घेतं, परंतु ते कर्ज कोणासाठी घेतं ते सगळ्याला माहिती आहे. आता ते मी जास्त बोलत नाही. आता ते आपण जनतेसाठी घेतं, हे खरं उत्तर आहे त्याचं. मग त्या कर्जाचा उपयोग योग्य झाला का हे विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. परंतु त्याच वेळी सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, कर प्रामाणिकपणे भरणे, भ्रष्टाचाराला साथ न देणे ही जनतेची ही जबाबदारी आहे. आपली जबाबदारी ते आपण म्हणजे जनता ना. हक्क आणि जबाबदारी हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, बरोबर ना. आंदोलनाची गरज आणि मर्यादा. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार देते. दिल्लीमध्ये चाललंय ना, शांततापूर्णच चाललंय. आणि अनेक आंदोलन झालेले आहेत. फलटणमध्ये पण झालेत, दिल्लीमध्ये झालेत, मुंबईमध्ये झालेत. आता इतिहास काय सांगतो? अनेक सामाजिक सुधारणा आंदोलनामुळेच घडल्या, निश्चित घडल्यात. स्वातंत्र्य चळवळ हे आंदोलनच होतं. महिलांच्या हक्काची चळवळ हे आंदोलनच होतं. कामगारांचे हक्क, शैक्षणिक सुधारणा, या सर्व चळवळींनी समाज बदलला. परंतु प्रत्येक आंदोलनाने एक प्रश्न स्वतःलाही विचारला पाहिजे. आपली मागणी न्याय आहे का? ती संविधानाशी सुसंगत आहे का? तिचा परिणाम संपूर्ण समाजावर काय होईल? हक्कांसोबत कर्तव्यही चळवळ, म्हणजे हक्कांसोबत कर्तव्याची चळवळ. आज आपण रोजगाराची मागणी करतो, परंतु कौशल्य विकासालाही तितकेच महत्त्व देतो का? आपण भ्रष्टाचाराविरोधात बोलतो, पण लाच देण्यास नकार देतो का? आपण स्वच्छ भारताची अपेक्षा करतो ना, पण सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखतो का? आपण चांगले प्रशासन मागतो. अमुक तमुक तहसीलदार प्रांत चांगला पाहिजे, पण ग्रामसभा, नगरसभा आणि निवडणुकामध्ये सक्रिय सहभाग घेतो का? लोकशाहीमध्ये परिवर्तन केवळ शासनाकडून होत नाही, ते समाजाच्या सहभागातून घडते. संविधान आपल्याला काय शिकवते? भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना 4 मूलभूत मूल्ये सांगते. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही 4 मूल्य. आता ही 4 मूल्य केवळ लागू कोणाला होतात? सरकारला. सरकारसाठी ती फक्त केवळ नाहीत, ती प्रत्येक नागरिकासाठी आहेत. समता म्हणजे प्रत्येकाला समान संधी. समान संधी म्हणजे काय? बंधुता म्हणजे परस्पर सन्मान ठेवतो आपण.
न्याय म्हणजे कोणावरही अन्याय होऊ न देणे. आपण देत नाही ना, कोणावरही अन्याय होऊन देत नाही आपण. आणि स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीने जगण्याचा अधिकार जो आपण बजावतो. खरा राष्ट्र निर्माता कोण? आपणच ना. राष्ट्र निर्मिती फक्त संसदेत होत नाही, ती शेतात पण होते, कारखान्यात पण होते, शाळेतही होते, याच्या पुढे जाऊन ती प्रयोगशाळेतही होते. आता वेगवेगळ्या प्रयोगशाळा असतात, मी जास्त स्पष्टीकरण देत बसत नाही. सीमेवरतीही होते, न्यायालयातही होते, रुग्णालयातही होते, आणि प्रामाणिक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातही होते. नवरा बायकोच्या भांडणातही राष्ट्र निर्मिती होते. शेतकरी अन्न निर्माण करतो, कामगार उद्योग उभे करतो, शिक्षक ज्ञान देतो, वैज्ञानिक संशोधन करतो, सैनिक सीमा सुरक्षित ठेवतो, डॉक्टर आरोग्य जपतो, उद्योजक रोजगार निर्माण करतो, पत्रकार प्रश्न विचारतोय ना, चाललंय आपलं, न्यायाधीश न्याय देतो, आणि नागरिक या सर्व व्यवस्थेचा आधार बनतो. आता आजची खरी गरज, आज भारताला केवळ आर्थिक विकासाची गरज नाही, भारताला गरज आहे संविधानिक मूल्यावर चालणाऱ्या नागरिकांची, सार्वजनिक पैशाचा जबाबदारीने वापर करणाऱ्या सरकारची नक्कीच सरकारचीच जबाबदारीने वापर करणाऱ्या सरकारची म्हणतोय मी, नुसत्या सरकारची नाही. प्रामाणिक करदात्यांची जी संख्या वाढली अलीकडं निश्चितपणे, भ्रष्टाचाराला नकार देणाऱ्या समाजाचे, मतभेद असले तरी लोकशाही मार्गाने संवाद करणाऱ्या संस्कृतीची जिचा अभाव आहे. आता माझं वैयक्तिक मग माझ्या एका अभ्यासानुसार चालतं, अभ्यास चालतो आपला रोजचा अभ्यास आहे, आपण हक्क या शब्दावर खूप चर्चा करतो. अगदी नवरा बायको सुद्धा एकमेकावर हक्क गाजवतात, ते रोजच चालतं. परंतु कर्तव्य या शब्दालाही तितकेच महत्व देत नाही. ते कुटुंबातही आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये हक्क अत्यंत आवश्यक आहेत, परंतु कर्तव्याशिवाय हक्क टिकत नाहीत. जे कुटुंबाची गरज आहे आणि देशातही तोच विषय आहे. आता तसेच आपण कर्तव्यांच्या नावाखाली नागरिकांचे हक्कही नाकारले जाऊ शकत नाहीत, जे नाकारले जातात अनेक ठिकाणी. दोन्हींचा समतोल राखणे हेच संविधानाचे तत्व आहे निश्चितपणे, आणि हा समतोल राखण्याची जबाबदारी आपली आहे. आता शेवटचं जास्त मी बोलत नाही मित्रांनो, आज आपण सार्वजनिक कर्जाबद्दल बोललो. आता हा तिसरा भाग शेवटचा, पुरुषार्थाबद्दल बोललो. कुठले पुरुषार्थ काय ते सांगितले, ऋणांच्या संकल्पनाबद्दलही बोललो आपण, संविधानाबद्दल सुद्धा बोललो. पण या संपूर्ण चर्चेचा गाभा एकच आहे, जबाबदारी. आता जी कुटुंबात आहे, समाजातही आहे, देशात आहे. देश सरकारचा नाही, म्हणजे हा जो देश आहे तो एका विशिष्ट पक्षाच्या सरकारचा नाही. देश केवळ विरोधकांचा सुद्धा नाही, देश केवळ सत्ताधाऱ्यांचा नाही, देश आपल्या सर्वांचा आहे. म्हणून देशाच्या प्रगतीचे श्रेय ही आपण सर्वांनी घ्यायचे, निश्चित घेतलेच पाहिजे. आणि अडचणींची जबाबदारी ही सामूहिकपणे, एकट्याची जबाबदारी नाही, ती सामूहिकपणे स्वीकारायची. लोकशाही म्हणजे फक्त मतदानाचा दिवस नाही. आता एक दिवसच आठवतं आपल्याला ते मतदान करताना, निश्चितपणे नाही. लोकशाही म्हणजे दररोज प्रामाणिकपणे संविधानिक मूल्यानुसार जगण्याची जीवन पद्धती. ओके, चला आजपासून आपण एक संकल्प करूया, हक्कांची मागणी करू पण कर्तव्यही पार पाडू. सरकारला प्रश्न विचारू पण स्वतःलाही प्रश्न विचारू. देशाकडून अपेक्षा ठेवलीच पाहिजे, पण देशासाठी योगदानही देऊ, जेवढं जमेल तेवढं. याच विचाराने मी माझे शब्द समाप्त करतो. लय त्रास होतो बोलल्यावर, काय करायचं. संविधान आपल्याला अधिकार देते, पण तेच संविधान आपल्याला जबाबदारीची ही जाणीवही करून देते. हक्क आणि कर्तव्य यांचा समतोल राखणारा
नागरिकच मजबूत लोकशाहीचा खरा आधार असतो. मी श्री प्रमोदजी गणपत सस्ते, संपादक प्रगती चळवळ. आपल्याला हा विचार महत्वाचा वाटत असेल तर व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा, कारण जागरूक नागरिक हीच लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. धन्यवाद.